नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे ना. खूप दिवसानंतर आज प्रणालिनी मावशी एका नवीन गोष्टीसह आली आहे. खरं तर ही गोष्ट मला तुम्हाला राखीलाच सांगायची होती, पण वेळच झाला नाही. चला तर मग आज ऐकूया. एक असतं गाव. त्या गावामध्ये ना एक भाऊ बहीण राहत असतात. तो भाऊ असतो ना आपल्या बहिणीला ताई म्हणत असतो आणि ती ताई असते ना आपल्या भावाला दादा म्हणत असते. लहानपणी ते दोघं खूप छान राहत असतात एकमेकांसोबत. पण जसे जसे ते मोठे होत जातात तशी तशी त्यांची परिस्थिती बदलत जाते. तो भाऊ आहे ना खूप श्रीमंत व्यक्ती बनतो गावातला. आणि बहीण थोडी कमी शिकते आणि त्यामुळे तिचं एका थोड्या कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न होतं आणि ती थोडी गरीब राहते. म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत खूप फरक निर्माण होतो. आणि त्यामुळे तो भाऊ आहे ना आपल्या बहिणीला शक्यतोवर अव्हॉइड करत असतो. म्हणजे जोपर्यंत त्यांची आईवडील असतात ती बहीण आपल्या माहेरी येत असते, आपल्या भावाशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तो भाऊ आपल्या बहिणीशी कधी नीट बोलतच नसतो. त्या बहिणीला खूप वाईट वाटतं आणि तिचे आईवडील वारल्यानंतर तर तो भाऊ आपल्या बहिणीला विचारत पण नाही. ती मुलगी खूप नाराज होते. तिचा नवरा हे सगळं बघत असतो, पण त्याला कळत नसतं की काय करावं. पण हळूहळू खूप मेहनत करून करून त्या बहिणीचे आणि तिच्या नवऱ्याचे दिवस पालटतात. बहीण पण एक दिवस खूप श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जायला लागते. आणि एक दिवस काय होतं माहिती आहे, जेव्हा त्या बहिणीचे दिवस पालटतात तेव्हा तिचा भाऊ तिला खास त्याच्या घरी असलेल्या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करायला येतो. तो म्हणतो, ताई उद्या माझ्याकडे कार्यक्रम आहे, तू येशील का? खरं तर इतके वर्षानंतर कदाचित पहिल्यांदाच घरी आलेल्या भावाला बघून त्या बहिणीला खूप आनंद होतो. आणि थोडं मनात वाईट पण वाटतं की भाऊ इतके वर्षानंतर आला आहे. पण ती त्याचं आमंत्रण स्वीकारते आणि दुसऱ्या दिवशी भावाच्या घरी कार्यक्रमाला जाते आणि खूप सजून जाते ती बहीण. म्हणजे माझी आजी जेव्हा ही गोष्ट सांगायची ना, ती म्हणायची की ती असं ठसठशीत कुंकू लावते, आंबाड्याला मस्त गजरा लावते, मोठे मोठे झुमके घालते, गळ्यात भरगच गळा भरून दागिने घालते, हातात बांगड्या पाटल्या घालते आणि मग ती आपल्या भावाच्या घरी जाते. तिचं ते रूप पाहून त्या भावाला खूप भारी वाटतं, यार माझी बहीण किती छान सजून धजून आली आहे. आणि मग ती भाऊ बहीण जेवायला बसतात. त्या काळात माहिती आहे का, पंगत बसायची. आज आपण बुफे सिस्टीममध्ये जेवतो, बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या हाताने अन्न घेतो आणि उभ्याने जेवतो किंवा कधीतरी चेअर मिळाली तर खुर्चीवर बसून जेवतो. पण पूर्वीच्या काळी ना पंगत बसायची. म्हणजे खाली सगळेजण छान मांडी घालून बसायचे आणि मग ताटावाटीच्या जेवणात जेवण व्हायचं. ताट आणि वाटी असं सगळ्या ह्याच्यात. तर तो भाऊ बहीण जेवायला बसतात आणि ती बहीण काय करते माहिती आहे, ती बहीण एक 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 दागिना काढत जाते आणि त्या दागिन्याला एक एक घास भरवत जाते. म्हणजे ती आपले कानातले काढते, त्याला एक पेढा भरवते, मग दुसरं कानातलं काढते, त्याला लाडू भरवते, मग गळ्यातलं काढते, त्या गळ्यातल्याला ती श्रीखंडाचा एक वाटी ठेवते. तो भाऊ बघत असतो आणि तो म्हणतो, ताई हे तू काय करते, तू जेव ना. तर ती बहीण म्हणते, दादा तू मला बोलवलं नाही आहेस, आज माझ्याकडे हे सगळं आहे म्हणून तू मला बोलवलं आहे आणि मग तू यांच्यासाठीच मला बोलवलं आहे म्हणून मी त्यांनाच जेवू घालते. ते ऐकून त्या दादाला खूप वाईट वाटतं, त्याचे खडकन डोळे उघडतात आणि तो आपल्या बहिणीची क्षमा मागतो. आणि पूर्वीच्या काळी फक्त सॉरी म्हणून क्षमा नाही मागितली जायची. तो आपल्या बहिणीच्या पाया पडतो, तिला म्हणतो, ताई माझं चुकलं, मला माफ कर. शेवटी बहीणच ती आपल्या भावाला माफ करते आणि नंतर ते भाऊ बहीण ना खूप छान राहायला लागतात. ते बघून ती जी ताई असते तिच्या नवऱ्याला पण खूप आनंद होत असतो, कारण आपल्या बायकोला आपल्या भावाची आठवण आल्यामुळे ती नाराज झालेली, कधीतरी एकट्यात रडणारी आपली बायको त्यांनी बघितली असते आणि त्यामुळे तो पण खूप खुश होतो. माझी आजी जेव्हा मला ही गोष्ट सांगायची ना, तेव्हा मी ठरवायची, मी त्या भावासारखी कधीच मोठेपणी माझ्या बहीण भावंडांशी वागणार नाही. कशी वाटली याची गोष्ट तुम्हाला? कसं असतं ना बाळांनो, जेव्हा आपण लहान असतो आपण सगळे एकाच परिस्थितीत असतो, पण जेव्हा आपण मोठं होत जातो ना, तेव्हा कोणी भावंडं खूप शिकतं, कोणी कमी शिकतं, कोणी खूप श्रीमंत होतं, कोणी मिडल क्लास राहतं, काही काही जणं
खूप जास्त हलाखीचे दिवस जगतात. पण म्हणून आपण आपल्या भावंडांशी नीट वागणं सोडून द्यायला पाहिजे का? नाही. आपण त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षणात मदत करायला पाहिजे. त्यांच्या अडचणींमध्ये आपण धावून जायला पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात आपण त्यांना साथ द्यायला पाहिजे. आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सख्खं भावंड नसेल, बरोबर आहे? आजच्या काळात सगळेजण एक एक चाइल्ड असतात. पण तुम्हाला मावस भाऊ असतात, आत्ते बहीण असते आहे ना, वेगवेगळे कझिन्स असतात. सो तुम्ही त्यांच्यासोबत पण खूप छान टर्म मेंटेन करायला पाहिजे. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेली सगळ्यात बेस्ट संपत्ती जर कुठली असेल ना, तर ती आपले सिबलिंग्ज असतात. आणि म्हणून आपण कितीही भांडलो लहानपणी, कितीही दंगा घातला, कितीही खोड्या केल्या, तरी आपल्या ताई आणि दादासारखा बेस्ट फ्रेंड आपल्या आयुष्यात कोणी दुसरा होऊच शकत नाही. म्हणून नेहमी आपल्या बहीण भावंडांशी आणि आजच्या काळात आपल्या कझिन्स लोकांशी आपण छान वागायला पाहिजे. मग वागणार ना तुम्ही सगळे छान? नक्की सांगा गोष्ट कशी वाटली आहे ते, आणि तुमची राखी कशी झाली ते पण मला कळवा. माझा थोडा ऑडिओचा प्रॉब्लेम होतो आहे, आय नो. पण गोष्ट आवडली असेल तर नक्की कमेंट करा. ओके, हां, बाय.